हॅलो एव्हरीवन, स्पेशल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे माझी एक अत्यंत आवडती रेसिपी, ती म्हणजे घरगुती ताकापासून बनवलेली कढी। तर चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ही जी पूर्ण मलाई आहे, साय आहे आठवडाभराची, तर ही फ्रीजमध्ये ठेवलेली होती। तर आता ही वरती काढलेली आहे आणि आता आपण ही मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि यापासून आपण लोणी आणि ताक काढणार आहोत आणि त्या ताकाची आपण कढी बनवणार आहोत। आपण कढीसाठी साहित्य बघूया। इथे एक लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी, एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी अधिक घेऊ शकता। तर आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया। यासोबतच आपण आता इथे पाव चमचा जिरे घालूया आणि आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर यामध्ये आपण आता बेसन पीठ घालूया। तर हे बेसन पीठ साधारण पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याप्रमाणे 2 चमचे इतकं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे संपूर्ण मिश्रण एकदा मिक्सरला बारीक वाटूया। तर तुम्ही बघू शकता आता इथे याप्रमाणे आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला मी जे साईचा डब्बा दाखवला होता ती साय आपण मिक्सरला घुसळून घेतली आहे आणि आता इथे बघू शकता तुम्ही त्यापासून आपण ताक तयार केलेलं आहे। या ताकाची आपण कढी करणार आहोत। तर तुम्ही रेडीमेड ताक देखील यूज करू शकता, परंतु त्याची चव इतकी छान लागत नाही जितकी घरगुती ताकाची चव लागते, म्हणून आपण हे ताक बनवून घेतलेलं आहे घरी। आता हे वाटलेलं जे वाटण आहे ते आपण या ताकामध्ये घालणार आहोत। आता हे मिश्रण आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण कढीला फोडणीची तयारी करूया। ती गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तूप घातलेलं आहे, जे कढवलेलं तूप होतं तेच घातलेलं आहे मी आता थोडंसं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा आता आपण जिरे घालणार आहोत। त्यामध्येच आपण थोडासा कढीपत्ता घालूया। आता त्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया। आता इथे ताकाच्या मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत। आपण हळद फोडणीला न घालता ताकामध्येच घालायची आहे। आणि आता हे ताकाचं मिश्रण आपण कढईमध्ये ओतूया। यामध्ये मी थोडंसं साधारण 1 ते 1.5 कप गरम पाणी घातलेलं आहे। तुम्ही कढी तुमच्या आवडीप्रमाणे थोडी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। आता गॅसची फ्लेम अगदी लो आहे। यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता अगदी लो गॅसवरती साधारण 10 ते 12 मिनिटे आपल्याला ही कढी छान उकळवून घ्यायची आहे। अधूनमधून चमच्याने मिश्रण ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते। 10 ते 12 मिनिटे झालेली आहे। तुम्ही बघू शकता आता आपली कढी अगदी छान तयार झालेली आहे। या कढीची चव अगदी भन्नाट लागते। तुम्ही ही कढी भेळसोबत खाऊ शकता किंवा पोळी चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। अगदी तशी पिलात तरी चालेल, अगदी छान लागते। तर ही कढीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला एक लाईक जरूर करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।